नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला गारपीट तर कुठे अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा या सर्व काही परिसरामध्ये असून तसेच या ठिकाणी राजापूर, विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, रायपतन हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाला देखील या ठिकाणी बेलकर, साखरपात, देवरुख, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट. माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊससोबत गारपीटीची शक्यता आहे. गोरेगाव, दिवेघर हा जो सर्व परिसर आहे, रोहा, लवासा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमात सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस. तर मुंबई, नवी मुंबई हा जो काही परिसर आहे, ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता सोबतच गारपीट देखील बघायला मिळू शकते. वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, वणी, खारपाडा तसंच मालेगाव, मनमाड, येवला या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यादेवीनगरकडे बघितलं तर अहिल्यादेवीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान आहे. तर या ठिकाणी राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे पुणे, चाकण, सासवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जेजुरी, बारामती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. बाकी भागाकडे पावसाची शक्यता आहे. सोलापूरकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे, जोर कमी आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता. कुंदावड, कुडा, चथणी, सांगली, तासगाव, कुची, नागज हा जो काही परिसर आहे, विटा, मायनी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. कराड, इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकुळ, मालकापूर या सर्व परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये राधानगरी, गगनबावडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाची शक्यता आहे. आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय. सेंद्रमडी, पिंपरी, काचोड, पाचोड, निंबे, जळगाव, गंगापूर, बिडकीन तसंच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता. उत्तर भागाकडे देखील जोर जास्त आहे. जालना जिल्ह्याकडे देखील दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबडेश्वर नगर, तानवाडी, वळी, गोद्रा, मजगाव, शेवता विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस सोबत गारपीट होण्याची शक्यता. उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट जबरदस्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं बीड जिल्ह्याकडे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट राहील. लातूर तर धाराशिवकडे जर बघितलं तर जोर थोडा कमी आहे. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान लातूरकडे देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, परभणीकडे जोर जास्त आहे. लातूरपेक्षा नांदेड, वाघाळाकडे जर बघितलं तर नांदेड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हिंगोलीकडे पावसाची शक्यता जास्त आहे. विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय. विदर्भात जर बघितलं सायंकाळच्या दरम्यान तर विदर्भात जोर थोडा कमी आहे. भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस आहे, मात्र जोर थोडा कमी आहे. तर मित्रांनो, नागपूर, भंडारा, गोंदिया जोर थोडा कमी आहे. गडचिरोलीकडे देखील जोर कमी आहे, मात्र यवतमाळ, वर्धाकडे भाग बदलत पाऊस. अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे. आणि अकोलाकडे जर बघितलं तर अकोलामध्ये देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये. वाशिमकडे ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट, भाग बदलत पाऊस आणि गारपिटीची शक्यता देखील आहे. बुलढाणा, चिखली, मोठाला, खामगाव, मलकापूर सर्वत्र विजांचा गडगडाट, भाग बदलत पाऊस. पावसाचा जोर खानदेशात जास्त आहे. जळगाव, धुळे बऱ्याच भागामध्ये, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल,
परोळा, पाचोरा, बडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड सर्वत्र विजांचा गडगडाट. धुळे, साक्री, जेम, ठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करनीच्या बऱ्याच भागामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला आज सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय. अवकाळी पाऊस आहे, सोबतच गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.